दिली नाही. दादा पालकमंत्री आणि प्राईम मिनिस्टरचा प्रोटोकॉल दादाला असतो. त्याच्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे कंपल्सरीच आहे प्रोटोकॉलप्रमाणे. म्हणजे इथे जर प्राईम मिनिस्टर आले तर तुमच्या जिल्ह्याच्या प्रोटोकॉल मिनिस्टरला जावंच लागतं आणि तो ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सरकारचा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या त्या जिल्ह्यात त्या पालकमंत्र्याला जावंच लागतं. हा या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्याच्यामुळे दादा जाणं हे योग्यच आहे. म्हणजे दादांनी जायलाच पाहिजे या मताची मी आहे. पण दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला थोडंसं ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉलप्रमाणे दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं भाषण म्हणजे आता मला माहिती काढावी लागेल की काय प्रोटोकॉलमध्ये आधी ठरलेलं होतं, नंतर कोणी कट केलं, काय केलं. त्याच्यामुळे मला थोडीशी मी माहिती काढते पाहिजे तर आणि प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधीच तुम्हाला उत्तर देते. चेक करा काय झालं, एक्झॅक्ट काय झालं ते मी व्हेरीफाय करून सांगते. त्याच्यामुळे मग कशामुळे कट झाले दादाच्या ऑफिसमधून 2 मिनिटात मी माहिती काढून सांगते आणि प्रेस संपायच्या आधी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देईन. मला असं वाटतं की ह्याची आपण सगळ्यांनीच माहिती घेतली पाहिजे. कारण प्रधानमंत्र्यांची सुरक्षितता अर्थातच हा या देशाचा कुठल्याही विचाराचा प्रधानमंत्री असले तर ते आपल्या भारताचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांच्या सुरक्षितते किंवा कुठलाही व्यक्तीच्या मग गव्हर्नर साहेब मुख्यमंत्री असतील ह्याचे जे प्रोटोकॉल्स असतात ते फॉलो केलेच पाहिजेत. कारण का त्यांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे. पण एवढी कडक का केली होती हे बघायला लागेल. कारण मी खरं तर पहिल्यांदाच हे ऐकते की इतक्या टोकाची लाईन घेतली आहे. त्याच्यामुळे तिथल्या पोलिसांची किंवा केंद्र सरकारने का एवढी केली. कारण साधारण प्रधानमंत्र्यांचा जो प्रोटोकॉल असतो तो दिल्लीच्या होम मिनिस्ट्रीमधून येतो. त्याच्यामुळे त्याची माहिती घ्यावी लागेल. 5 मिनट की नहीं, आज का टाइम्स ऑफ इंडिया नहीं पढ़ा आपने? फ्रंट पेज है पैन इंडिया. नहीं आज पैन इंडिया. आप टाइम्स ऑफ इंडिया अगर खोले, अभी उनके मुंह से आपने कहा ना तो सवाल कहाँ आता है? राष्ट्रवादी का कोई बोला आपको? किसने? आप बताइए फेसबुक पे कौन सा राष्ट्रवादी का पदाधिकारी ने ऐसे कहा है? मैं प्लीज़ बता दीजिए. और मैं टाइम्स ऑफ इंडिया का आज का नेशनल एडिशन जो है कश्मीर टू कन्याकुमारी एडिशन का फ्रंट पेज भी आपको शेयर करूंगी. शायद होगा भी यहाँ. केंद्र सरकारने ह्याची जास्ती जबाबदारी घ्यावी. कारण का मला असं विचाराल तर केंद्र सरकार ह्याच्यात जास्ती व्यस्त आहे. केंद्र सरकारने LICचे जे भाव पडलेत ना आता 900 रुपयाला LICचा शेअर विकला तो 660 रुपयाला आहे. गॅस डिझेल पेट्रोल सिलेंडरचा भाव किती आहे माहिती आहे ना? नोकऱ्या किती कमी झाल्यात माहिती आहे ना? बेरोजगारी, महागाई, कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये झालेली गडबड, प्याज की किंमत, कापासाची किंमत, त्याच्यानंतर LICचा झालेला प्रॉब्लेम, पैशाचा रुपी डिव्हॅल्युएशन, इतके महत्त्वाचे विषय केंद्र सरकारसमोर आहे. हे असताना केंद्र सरकारने या देशाच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर जास्ती लक्ष द्यावं. ये अशी इलेक्शन्स होतील जातील, ये जब भूख लगती है ना तो आंकड़े और नंबर्स नहीं लगते, तब धान लगता है. आता तो मी नाही लावलेला, त्याच्यामुळे तो जे बोलले त्यांनाच समजायला पाहिजे. मला कसं कळणार?
मी नाही एवढा अंदाज लावत. मला माझ्या मतदारसंघात इतकी कामं असतात आणि आता मला LICची चिंता जास्त आहे. मी एवढं सुपर ॲनालाइज नाही करत काही गोष्टी. एक तर आमच्या दोन्ही मंत्र्यावर कुठलीही केस नाही. जेव्हा आरोप झाला, एक एक मंत्र्याची विषय घेऊया आधी. माननीय अनिल देशमुख साहेबांवर जेव्हा आरोप झाला तो 100 कोटी रुपयाचा झाला पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्या केसबद्दल शून्यावर येऊन काहीच बाब नाही आहे. आता दुसरा भलताच काहीतरी विषय घेतला आणि त्याच्यावर 1 कोटी रुपयाचा, म्हणजे 100 कोटी ज्याच्यावर केली त्याच्यावर केसच नाही आहे त्याच्यावर. आणि हा भलताच आरोप दुसराच विषय आणि त्याच्यावर 1 कोटी रुपयाची. त्याच्यामुळे नक्की केस कशाची कोणी केली आहे हे केस करणाऱ्यांनी बोलावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या माणसावर आरोप झाले तोच, म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे, प्रूफ झालेला आहे, ज्याला अटक झाली आहे, ती जी व्यक्ती आहे तीच माफीचा साक्षीदार आता होणार आहे. हा कुठला कायदा? आणि ज्या माणसावर काहीच, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यात वर्ल्ड रेकॉर्ड विक्रम या केंद्र सरकारने केलेला आहे तो म्हणजे देशमुख फॅमिलीवर 109 वेळा रेड झालेले आहेत. 109. मग 108 वेळा जेव्हा रेड झाली, ह्यांना मिळालं नाही अर्थातच, म्हणूनच 109 वेळा करायला लागली ना. हा जगातला वर्ल्ड रेकॉर्ड आहे, हा विक्रम आहे केंद्र सरकारने केलेला. 109 वेळा आजपर्यंत कुणावरही रेड झालेली नाही. 109 वेळा कधी? तुम्ही परीक्षेला केव्हा बसता तेव्हा नापास होता म्हणूनच परत परत बसायला लागतं ना. मग 108 वेळा तुम्हाला यांच्या घरात काही मिळालं नाही म्हणून 109 वेळा करायला लागली ना. कुठला न्याय? 1 मिनटं, पूर्ण नाही झालं आहे. हा पहिलाच मंत्र्याचं झालेलं आहे, हे दुसरा मंत्री, हे देशमुख साहेबांचं झालं. हा किती देशमुख साहेबांवर अन्याय. पॉईंट नंबर 1. नंतर त्यांना शोल्डरचा पेन आहे, त्याच्यासाठी डॉक्टरची परवानगी मागितली, काही मिळाली नाही. हा आमच्यावर पूर्णपणे झालेला अन्याय. हा पहिला मुद्दा. दुसरा, फर्जीवाडा. आमचे नवाबबाईंनी फर्जीवाडा हा शब्द या देशाला दाखवला आणि तो प्रूव्हही झाला. म्हणजे ते जे नवाबबाई, आणि ह्या पुरतं मी समस्त पत्रकारांचेही मनपूर्वक जाहीरपणे आभार मानते की जेव्हा जेव्हा त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती तुम्ही सगळ्यांनी ती दाखवली आणि दाखवल्यामुळे की तो फर्जीवाडा एक्सपोज झालेला आहे. आणि आज त्यांना आत राहायला लागते. आणि त्यांच्यावर आरोप किती? पहिला आरोप नागपूरवरनं 300 कोटी रुपयाचा झाला. 300. त्याचा कुठेच एक शब्द आता नाही आहे. त्यानंतर 55 लाख रुपयाचा झाला आणि करेक्शन करण्यात आलं की तो टायपो एरर आहे, 55 नाही आहे, ते 5 लाख आहे. 5 लाख रुपयाच्या आरोपासाठी ती व्यक्ती नाही आहे, त्या व्यक्तीचे नातेवाईक नाही आहेत, ती जे कोणाच्यावर आरोप झाला आहे ते जिवंत नाही आहे. कुठल्याही आठवणीवर आहे की 20 वर्षापूर्वी मी हे पाहिलं आहे 2:30 वाजता. तुम्हाला मागच्या आठवड्यात 2:30 वाजता केलं आहे, काय आठवत आहे का हो? हे 20 वर्षापूर्वीचं सांगतायत आपल्याला. आणि इट्स ऑल, म्हणजे मी बघितलेलं कुठलाही एव्हिडन्स नाही आहे त्यांच्या विरोधात, कुठलाही नाही. आणि त्यांना आत ठेवलं आहे. मला एक सांगा, ते दोघंही कॉन्व्हिक्ट्स नाही आहेत, अंडर ट्रायल, त्यांच्यावर खोटे आरोप झालेत, त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. या इलेक्शनला त्यांना मतदान करू दिलं नाही. हा कुठला? आमच्यावर किती अन्याय करावा माणसाने. आम्ही आमच्याकडून सगळं करण्याचा प्रयत्न करतोच आणि करतच राहणार. लढेंगे और एक दिन जीतेंगे. आणि ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा त्यांना क्लीन चिट मिळेल. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवा. आम्ही नाशिकला पण बोलले होते, क्लीन चिटनी येतील बाहेर ते. मान्य, पूर्णपणे अतिशय उत्तम तुमचं सूचना आहे, अतिशय उत्तम आणि योग्यच आहे. कोणीच त्याचा गैरवापर, सत्ता कुणाकडेच कायम नसते. कोणी सत्तेचा गैरवापर, सत्ता कशासाठी असते? सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची सत्ता असते, बदला घेण्यासाठी सत्ता नसते. मला नाही माहिती, मला कसं माहिती असेल? ते सगळे नेते ठरवणार ना. दादा बाळासाहेब थोरात
आणि उद्धवजी आणि जयंतराव सगळे ठरवणार. आम्ही प्रचाराला पाठवलं ते येणार. तुम्ही या भाषण ऐकायला. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पॉलिटिकल पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू दे, बीजेपी असू दे, मनसे असू दे, काँग्रेस असू दे, बहुजन समाज पार्टी असू दे, आरजेडी असू दे, काँग्रेस असू दे, समाजवादी, एनी एव्हरी पॉलिटिकल पार्टी. आपण इलेक्शनच्या तयारीला हे सगळेच पक्ष असतात. त्याच्यात काही नवीन काही त्याच्यात नाही. असं होतं. नाही प्लॅन्ड असणार ना. पीएमच्या हेलिकॉप्टरमध्ये लास्ट मिनिट कोणीच बसू शकत नाही. प्लॅन्ड असेल. कन्फर्म केलं काय एक नंबर चॉपरमध्ये फक्त पीएम आहे. एक मिनिट एक नंबर चॉपरमध्ये फक्त एक मिनिट. हे सोर्स काय सर, एक मिनिट व्हेरीफाय सर. आय डोंट वॉन्ट टू इल इन्फॉर्म यू. त्याच्यामुळे हे तुम्ही प्लीज तुमच्या पद्धतीने व्हेरीफाय करू ना. आमच्याकडे जी थोडी बातमी आहे. दादा देवेंद्र फडणवीस दुसऱ्याने. एक मिनिट. पहिल्यात तुम्हाला जी माहिती आहे ती व्हेरीफाईड फ्रॉम दादाज ऑफिस आहे. हां 3-4 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला क्लॅरिफाय करते. एक तर लेट्स स्टार्ट फ्रॉम ग्राउंड झिरो. ग्राउंड झिरोपासून माझ्या माहितीप्रमाणे जी दादाच्या ऑफिसनी मला दिली आहे की दादाच्या ऑफिसनी विनंती केली होती की दादाला भाषण करायचं. अर्थातच दादा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांचा अधिकार बनत आहे. प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून जेव्हा रिटर्न आलं तेव्हा दादाच्या भाषणाला ओके आला नाही. हे अतिशय गंभीर आहे आणि मला स्वतःला वेदना देणारं आहे. कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा आणि आमच्या पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा इन दॅट ऑर्डर गेले की दादा आमचा नेता आहेच, पण पहिला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यानंतर पुण्याचा पालकमंत्री आहे आणि नंतर आमचा नेता आहे. ह्या तिन्ही इन दॅट ऑर्डर ऑफ प्रोटोकॉल मला असं वाटतं हे अतिशय म्हणजे धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे, अयोग्य आहे आणि मला विचाराल तर महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण का आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर ते प्रोटोकॉलप्रमाणे भाषण करणं हा त्याचा अधिकार आहे. देवेंद्रजीला द्यायचं का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, पण हे जे झालं हे अयोग्य आहे असं माझं ठाम वैयक्तिक मत आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, प्रोटोकॉलप्रमाणे दादा पालकमंत्री आहेत. लोहगाव टू देहू दादाला आणि देहू ते मुंबई दोन्ही प्रोटोकॉलप्रमाणे दादाला हजर राहणं इज प्रोटोकॉल. त्याच्यामुळे पहिलं प्राईम मिनिस्टरांना आदरणीय प्राईम मिनिस्टरांना दादानी पुण्याच्या एअरपोर्टला रिसीव्ह केलं आणि तिकडून चॉपर नंबर 1मध्ये माननीय प्रधानमंत्री आहेत, चॉपर नंबर 2मध्ये आणि त्यांची स्टाफ त्यांचा जो काय प्रोटोकॉल असेल आणि 2-3 चॉपर जातात त्याच्याप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे दादा 2 नंबरच्या चॉपरमध्ये आहेत आणि देवेंद्रजी कदाचित त्या चॉपरमध्ये असतील आणि 3 नंबर सपोर्ट सिस्टम असं ते जातं. दिस कॉमन प्रोटोकॉल. आणि त्यानंतर मुंबईच्याही कार्यक्रमाला जायला आदरणीय प्रधानमंत्री परत प्रोटोकॉलप्रमाणे ते चॉपर नंबर 1मध्ये, दादा आणि देवेंद्रजी चॉपर नंबर 2मध्ये आणि चॉपर नंबर 3मध्ये स्टाफ आणि आहे. अशी माझी माहिती दादाच्या ऑफिसमध्ये आहे. ती चुकीचीही असू शकते. तुमच्याकडे माझ्यापेक्षा चांगली दुसरी वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही, पण मी जी तुमच्या समोरच दादांच्या ऑफिसमधून जी माहिती घेतली ती अतिशय प्रांजळपणे पारदर्शकपणे तुमच्यासमोर ठेवलेली आहे. सो यू कॅन एन्जॉय नाव.